देवाला पाहणार होती ना? मनातल्या मनात ती देवाची कल्पना करत होती. तो कसा असेल? तो हसत असेल का? तो आपल्याशी बोलेल का? हळूहळू देव प्रत्येकाला सफरचंद देत पुढे येत होते. मुलीचा क्रमांक आला. देवाने तिला एक मोठं लाल सुंदर सफरचंद दिलं. ती आनंदाने रांगेतून बाहेर पडली. पण एक क्षणात सगळं बदललं. तिच्या हातातून ते सफरचंद निसटलं आणि थेट चिखलात पडलं. मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचा आनंद क्षणात हिरावून गेला. आता तिला पुन्हा रांगेत उभं राहावं लागणार होतं आणि दुसरी रांग तर पहिल्यापेक्षा कितीतरी लांब होती. तरीही पर्याय नव्हता. ती शांतपणे पुन्हा रांगेत उभी राहिली. वेळ जात होता. अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले. मुलीचं मन खचलं. माझ्यापर्यंत येईपर्यंत सगळे संपतील असं तिला वाटलं. पण तिला माहीत नव्हतं, देवाचं भांडार कधीच रिकामं होत नाही. तिचा क्रमांक आला आणि त्या क्षणी नवीन ताजे सफरचंद आले. देवाने तिला अजून मोठं, अधिक सुंदर सफरचंद दिलं आणि प्रेमाने म्हणाले, पहिल्यांदा जे सफरचंद दिलं होतं ना, ते आतून सडलेलं होतं. ते तुझ्यासाठी योग्य नव्हतं, म्हणून मीच ते तुझ्या हातातून पडू दिलं. दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत उभं राहू दिलं, कारण तुझ्यासाठी असलेली फळं तेव्हा अजून झाडावर होती. थोडा वेळ वाट पाहावी लागली, पण आता जे मिळालंय ते खरंच तुझ्यासाठी योग्य आहे. हे ऐकताच मुलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच घडतं. कधी एखादी गोष्ट हातातून निसटते, कधी वाट पाहावी लागते, कधी निराशा येते. पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. तो थेट समोर येत नाही, पण माणसांच्या रूपात मदत पाठवतो. म्हणूनच कठीण काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांना विसरू नका. कारण देव स्वतः येऊ शकत नाही, म्हणून तो माणसं पाठवतो. आणि एक निश्चय करा, आपणही कुणासाठी तरी देवाचं माध्यम बनायचं. एकदा स्वर्गातून